तर आजपासून आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होती आणि या दरम्यान आता विधिमंडळ पायऱ्यांवर विरोधकांची नेहमीप्रमाणे जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आहे। महाराष्ट्र में दो ही गुंडे कोकाटे मुंडे अशा प्रकारच्या घोषणा विरोधक सध्या देतात। मुंडे आणि कोकाटेंचा राजीनामा घेण्याची सरकारकडे मागणी आहे। त्यामुळे अर्थातच विरोधकांची आजची रणनीती नेमकी काय असणार, अधिवेशनामध्ये मुख्य रणनीती काय असणार हे यावरून दिसून येते। विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। मविया आमदारांनी विधिमंडळ पायऱ्यांवर महाराष्ट्र में दो ही गुंडे कोकाटे मुंडे अशा प्रकारची घोषणाबाजी केली आहे आणि सोबतच मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी सरकारकडे करण्यात आलेली आहे। घोषणाबाजी केली जाते। तर विरोधक सुद्धा आता या ठिकाणी विधिमंडळाच्या परिसरामध्ये आलेले आहेत आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाते। विरोधकांची या ठिकाणी घोषणाबाजी होत असल्याचं आपल्याला दिसतंय आणि यावेळी कोकाटे मुंडेंच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। मुंडे आणि कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून सध्या विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अर्थातच या अधिवेशनामध्ये सुद्धा हे दोन मुद्दे महत्त्वाचे गाजणार आहेत। तर आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये। राज्यपालांच्या अभिभाषणानं काही वेळामध्ये अधिवेशनाला सुरुवात होईल आणि त्यानंतर अभिभाषणाच्या मुद्द्यांवर अर्थातच चर्चा होणार आहे।